सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामती पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण बारामतीत तब्बल 9 वर्षानं बारामती नगर परिषदेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दादांच्या धाकट्या चिरंजीवांची म्हणजेच जय पवारांची राजकीय एंट्री होणार आहे अशा चर्चा आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांचं नाव सध्या चर्चेत असल्याच्या बातम्या आल्यात. मात्र जर तसं झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी जय पवारांच्या विरोधात कुणाला उमेदवारी देणार आहे? युगेंद्र पवार आणि जय पवार या बंधूंमध्ये पुन्हा एकदा सामना होणार आहे का? आणि असं झालं तर लोकसभा विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार हाच राजकीय संघर्ष तिसऱ्या पिढीतही दिसणार का? यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह. खरं तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जर आपण बघितला तर अनेक वर्ष बारामतीतलं पवार घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर अजित पवार, त्यानंतर पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे हे पवार घराण्यातील ही सगळी लोक सत्तेत कुठल्या ना कुठल्या पदावर सत्तेत होते. मात्र 2019ला पवार कुटुंबाला पहिला धक्का बसला आणि तो म्हणजे फडणवीसांच्या सोबतीनं अजितदादांनी उरकलेला पहाटेचा शपथविधी. मात्र अजितदादांचं ते बंड अवघ्या 24 तासात संपलं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. मात्र त्यानंतर शिंदेंचं बंड झालं, सरकार कोसळलं आणि त्यानंतर 2023ला अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात दुसऱ्यांदा बंड केलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण यावेळी पवारांना हे बंड शमवता आलं नाही. यावेळी अजित पवार केवळ सरकारमधून पक्षातून बाहेर पडले नाहीत तर त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. पक्षात शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली. कारवाया प्रतिकारवाया झाल्या आणि मग त्यामध्येच आम्ही कधीही एकमेकांच्या विरोधात उभं राहणार नाही, उमेदवार देणार नाही असं म्हणणाऱ्या पवारांनी मात्र लोकसभेला एकमेकांच्या विरोधातच एकमेकांच्याच घरातले उमेदवार दिले. तसं विधानसभेला देखील झालं आणि कधी नव्हे ते उभ्या महाराष्ट्रानं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघितला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत झाली होती. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. मात्र लोकसभेला अजितदादांनी सुनेत्रा पवारांना अचानक मैदानात उतरवत धक्कातंत्र वापरलं होतं आणि त्याची मोठी चर्चाही झाली होती. आणि मग आधी विधानसभेला मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढवली. मात्र यावेळी शरद पवारांनी धक्कातंत्र वापरलं आणि त्यांच्या विरोधात अजितदादांचाच सख्खा पुतण्या म्हणजे युगेंद्र पवारांना रिंगणात उतरवलं. या दोन्ही निवडणुकीत अक्षरशः पवार विरुद्ध पवार हाच संघर्ष झाला. एकमेकांवर टोकाची टीका झाली. बायकोची पर्स सांभाळायला जाणार का इथपासून ते काकांनी आता आराम केला पाहिजे, मी काकाच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून माझ्यावर ही वेळ आहे, अन्याय होतोय, इथपर्यंत ती भाषणं झाली आणि महाराष्ट्रात गाजली. ती टीका सर्वत्र झाली आणि तो सगळा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली आणि तीही निवडणूक यावेळी प्रचंड गाजली. यापूर्वी कधीही माळेगावच्या कारखान्याची निवडणूक न लढलेल्या अजित पवारांनी यावेळी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामागे त्यांची मोठी रणनीती होती. आता माळेगाव नंतर अजितदादांनी बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा तोच पॅटर्न वापरण्याच्या तयारीत ते असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना एकीकडे वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजितदादा महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता अजितदादांनी स्थानिकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातही तब्बल 9 वर्षांनी होत असलेली बारामती नगर परिषदेची निवडणूकही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे आणि याच निवडणुकीत पार्थ नंतर आता अजितदादांच्या दुसऱ्या चिरंजीवांच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांचं नाव पुढे आणण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते.
त्यामुळे जर असं झालं तर या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे? जय पवारांच्या विरोधात आजोबा शरद पवार कुणाला उभं करणार आहेत? यापुढे मी काकांच्या विरोधात कधीही उभं राहणार नाही असं म्हणणारे युगेंद्र पवारच आपल्या चुलत बंधूंच्या विरोधात उभे राहणार आहेत का? आणि असं झालं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात तिसऱ्या पिढीतही पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष बघायला मिळणार आहे का? सध्या असे अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडलेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.